5 म्हणजे मित्रांचा ग्रुप असतो, तो फिरायला चाललेला असतो. तर फिरायला जाता जाताना रस्त्यामध्ये काय होतं, तर त्यांच्या गाडीचे टायर म्हणजे पंक्चर होतात आणि गाडी बंद पडते. गाडी बंद पडल्यावरती त्यांना काय म्हणजे त्यांना आता सुचत नाही, म्हणजे अर्ध्या रस्त्यामध्ये गाडी बंद पडते. मग आणि जवळपास एक गाव असतं. तर मग ते म्हणतात की आता म्हणजे आजूबाजूला कुठे मदत मागूयात नाही का. तर मग आजूबाजूला शोधतात तर कोणीच नसतं. मग आणि त्यातल्या म्हणजे सगळ्यांना भूक पण खूप लागलेली असते. तर मग ते म्हणतात की कोण म्हणजे आजूबाजूला कोण दिसत पण नाहीये, तर आपण इथेच म्हणजे थांबून काहीतरी खाऊयात आणि नंतर पुढे काहीतरी मार्ग भेटतोय ते बघूयात. मग ते म्हणजे 5 जण गाडीतनं उतरतात, गाडीत ते म्हणजे पार्क करतात आणि त्या गावामध्ये जातात. गावामध्ये गेल्यावरती त्यांना गावामध्ये कोणच दिसत नाही आणि समोर एक फक्त म्हणजे ढाबा टाईप असं हट म्हणजे ढाबा दिसतो. मग ढाबा दिसल्यावरती ते जातात तिथे आणि त्यांना भूक पण खूप लागलेली असते. मग ते काय म्हणजे भूक लागलेली असते, तर मग ते शोधतात आजूबाजूला कोण दिसतंय का त्या ढाब्यामध्ये. तर कोणीच नसतं, सगळं सामसूम असतं. गावामध्ये पण गाव पण खूप सामसूम असतं, कोणीच कुठे दिसत नसतं. मग ते काय म्हणतात की अरे यार कोणच इथे दिसत नाहीये, म्हणजे आपापसात बोलत असतात ते. मग तेवढ्यात ना म्हणजे एक माणूस येतो. तो म्हणतो सर तुम्हाला काय पाहिजे नाही का. मग तो म्हणतो म्हणजे त्यातला एक जो असतो तो म्हणतो की अरे आता तर कोणच नव्हतं इथे, म्हणजे तुम्ही कसे आलात. तर तो म्हणतो की सर मी इथेच होतो, तुम्हाला कदाचित दिसलं नसेल. ठीक आहे ते सोडा म्हणतो तुम्हाला काय हवंय ते सांगा. तर ते सगळे आपापली ऑर्डर देतात, जेवायला त्यांना हवंय ते. मग त्यातला जो एक जण असतो त्याला खूप प्रचंड भूक लागलेली असते. मग आले म्हणजे जेवणाची ऑर्डर देतात आणि जेवणाची ऑर्डर दिल्यावरती लगेच म्हणजे थोड्या एक 2-3 मिनिटापूर्वी कोणच नसतं, सगळं गाव सामसूम म्हणजे ढाब्यावरती कोणच दिसत नसतं आणि जेवणाची ऑर्डर दिल्या लगेच त्यांच्यासमोर जेवणही म्हणजे तो लगेच जेवण आणून देतो. त्यांना जरा आश्चर्य वाटतं, पण ठीक आहे. तर ते बोलतात की भूक लागली त्याच्यामुळे ते सगळं इग्नोर करतात. मग त्यातला जो एक जण असतो ना, तो म्हणजे काही विचार न करता जे समोर आलंय ना ते पटापटा खायला लागतो, कारण त्याला एवढी भूक लागलेली असते प्रचंड. आणि तो काही बाकीच्यांची म्हणजे बाकीच्यांसाठी थांबत नाही, कारण बाकीच्यांची ऑर्डर येत असतात. मग म्हणजे त्यांनी जी ऑर्डर दिलेली असते ती आलेली असते. तर मग तो खात असतो, तर खाताच अचानक काय होतं की त्यांनी जे जेवण म्हणजे हंडी जी मागवली असते ना त्याच्यामध्ये ना अचानकच असा एक हात दिसतो त्याला. हात दिसल्यावरती ते एवढे घाबरतात. तो जो हात बघतो, बघितल्या म्हणजे अर्ध जेवण तर त्याने खाल्लेलं असतं. त्याच्यामुळे काय होतं की हात बघता ते घाबरतो आणि तो तिथेच त्याला उलटी वगैरे होते आणि रक्ताची उलटी वगैरे होते आणि तो तिथेच त्याचा मृत्यू होतो तिथे. मग तो मेल्यावरती बाकीचे असतात ना ते पळू लागतात म्हणजे असं कावरे-बावरे होऊन ते तिथनं पळतात आणि तो जो मागे माणूस असतो ना तो त्यांना बघून हसत असतो वेड्यासारखं. आणि हसत असतो ते अजूनच मग पळतात की कोण दिसतंय का आम्हाला नाही का. त्यांचा जो एका मित्र तो मेलेला आहे असं तसं नाही का, आणि असं आमच्यासोबत घडलंय. तर मग ते म्हणजे कोणाला सांगू शकतील का असं ते आजूबाजूला मदत मागत म्हणजे पळत असतात, कोण दिसतंय का वगैरे. आणि पुढे जातात, तर मग थोडंसं पुढे जातात, पळताना त्यांना एक लग्नाचा मंडप सापडतो. तर मग ते म्हणतात अरे इथे आपल्याला बहुतेक मदत मिळेल, इथे जाऊयात. मग तिथनं त्या लग्नाच्या मंडपात ते जातात आणि मग सगळे तिथे असं सगळं नॉर्मल चालू असतं. आणि त्यांनी कोणाला सांगायच्या आधी सगळे म्हणजे ते सांगत असतात की असं असं झालंय आमच्यासोबत. तर सगळे ते त्यांच्याकडे जे तिथले लोक आहेत ना ते सगळे त्यांना बघून हसत असतात. तेही लोक ते तिथनंही पळून जातात. पळता काय होतं, पुढे गेल्यावरती त्यांना एक घर दिसतं, असं झोपडीसारखं असतं. मग झोपडीसारखं असं एवढी पळून ते थकलेले असतात, म्हणजे अतिशय ते घाबरलेले असतात. मग घाबरून मग समोर घर दिसल्यावरती त्यांना म्हणजे त्या एक घरामध्ये ते एक बाई असते, त्याला पाणी मागतात ते. आणि पाणी पिण्यासाठी ते तिथे जातात आणि पाणी पिल्यावरती सगळ्यांना ती पाणी देते. ती जी बाई असते ती. मग पाणी दिल्यावरती तो एक जण असतो ना त्यातला, तो पटकन असं पाणी पितो.
मग पाणी पिल्यावरती तो मरतो. आणि बाकीचे जे बघतात की हा का मेला, पाण्याकडे बघतात, ते पाणी नसतं, ते रक्त असतं. रक्त ते तिथे सोडतात त्या ग्लास, आणि तिथे सोडून तेही तिथनं पळू लागतात. मग तिथनं पळत गेल्यावरती, पुढे गेल्यावरती ना त्यांना एक तांत्रिक दिसतो. मग तो तांत्रिक दिसल्यावरती त्यांना जरा आधार भेटतो की असं असं आपल्यासोबत घडतंय वगैरे. मग ते काय म्हणतात की आपण यांना विचारू शकतो की नाही का, आम्हाला इथून बाहेर पडायचं, आमच्यासोबत असं असं घडतंय वगैरे. मग ते म्हणतात की त्या तांत्रिकाला विचारतात की तुम्ही आम्हाला काही मार्ग सांगू शकता का वगैरे. मग तो म्हणतो हो हे घ्या. तो म्हणतो हा अंगारा लावा म्हणतो तुमच्या माथ्यावरती, तुम्हाला बरोबर रस्ता सापडेल इथून बाहेर पडण्याचा या गावातनं. तर मग तो काय करतो, एक मुलगा त्यातला समोर थांबलेला असून बाकीचे मागे थांबलेले असतात. तर त्यातला एकाला तो ते अंगारा आहे ना तो लावतो. लावल्यावरती तो तिथेच त्याच जागी जळून खाक होतो एकदम. मग जळून खाक झाल्यावरती बाकीचे जे ते मग ते म्हणतात अरे यार हे आपल्यासोबत असं का घडतंय नाही का, आपण आलो होतो कशासाठी आणि हे आपल्यासोबत आपले बाकीचे जे सगळे म्हणजे मारले गेलेले आहेत. मग ते तिथूनही पळू लागतात. तर मग समोर एक ना त्यांना मंदिर दिसतं. मंदिर दिसल्यावरती बाकीचे 2 जण राहिलेले असतात. मग मंदिर दिसल्यावरती एक मुलगा आणि मुलगी, मग ते तिथे जातात पळत आणि त्या मंदिराच्या आतमध्ये जातात. मग मंदिराच्या आतमध्ये गेल्यावरती त्यांना अचानक एक बारकासं पुस्तक दिसतं. त्यातला जो एक असतो तो देवाचा भक्त असतो. मग तो पुस्तक घेतो आणि वाचतो. तर त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं असतं की या गावाला श्राप आहे म्हणून, जो कोणी या गावाच्या आतमध्ये येईल, चुकून येऊ देत किंवा कसं, तर मग तो 24 तासाच्या आत जर बाहेर नाही पडला तर तो कायमचा तिथेच राहणार आणि तिथेच म्हणजे त्याचा मृत्यू होणार, तो तिथेच राहणार भूत, आणि त्या म्हणजे तो भूत बनून पण तिथेच राहणार. आणि आणि या गावाच्या म्हणजे बाहेर पडण्याचा जर रस्ता तुम्हाला हवा असेल तर तो रात्रीच्या म्हणजे त्या 24 तासाच्या आतमध्ये रात्री 12 वाजता निघू शकतो. मग रात्री मग ते काय करतात, रात्रीचे 12 वाजेपर्यंत ते दोघं असतात ना ते मंदिरामध्येच थांबतात. मग जसे की रात्रीचे 12 वाजतात ना तेव्हा त्यांना गावाच्या मध्ये एक रस्ता दिसतो. मग त्यांना कळतं की हा बहुतेक रस्ता आहे, 12 वाजून गेलेले. मग ते काय करतात की पळत सुटतात, जोरात पळतात आणि गावाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात. त्यातला जो एक असतो ना ज्याच्या गळ्यात देवाचं लॉकेट असतं तो बाहेर पडतो आणि म्हणजे त्यातली एक मुलगी असते ना ती नेमकी गावाच्या म्हणजे गावाच्या आतमध्ये असते. आणि का तर तिचे जे बाकीचे म्हणजे ते आत म्हणजे भूत असतात ना त्यांनी तिचा पाय पकडलेला असतो, तिला ओढत असतात ते म्हणजे ती बाहेर पडू नये म्हणून. मग ते ओढत असतात तिला. तर तो म्हणतो त्याला काही सुचत नाही, म्हणजे तो तिला बाहेर ओढत असतो आणि ते भूत असतात ते तिला आतमध्ये ओढत असतात. मग तो काय करतो, त्याच्या गळ्यातलं जे लॉकेट आहे ना ते घेतो आणि तिच्या गळ्यात टाकतो. तर जसं की तिच्या गळ्यात ते लॉकेट टाकतो ना तसं तो तिला म्हणजे बाहेर ओढून घेतो, गावाच्या बाहेर ओढून घेतो. आणि जे मागची भूत असतात ना ती सगळी अशी म्हणजे नष्ट होतात, म्हणजे दिसत नाहीत ते. आणि त्याच्यानंतर मग काय होतं, ते बाहेर पडल्यावरती ते निघून जातात तिथून. पण म्हणजे ते सुटतात 2 जण, पण त्या गावातला श्राप तसाच राहतो. आणि ते बाकीचे जे म्हणजे भूत आहेत ना ते तिथं त्यांना बोलत असतात की तुम्ही सुटला तिथून, पण जो कोणी इथे येईल ना तो इथून सुटणार नाही.